नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन या उपक्रमांतर्गत इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी गणित विषयातील नफा, तोटा, सूट व कमिशन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यातील नफा व तोटा म्हणजे काय याविषयी आपणास माहिती आहे. आता आपण शेकडा नफा व शेकडा तोटा याविषयी समजावून घेऊ. शेकडा नफ्याचे सूत्र आहे एकूण नफा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. तर शेकडा तोट्याचे सूत्र आहे शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. उदाहरणामध्ये जेव्हा आपणास शेकडा नफा किंवा शेकडा तोटा दिलेला असतो, अशा वेळेस खरेदी किंमत दिलेली असताना विक्री किंमत कशी शोधावी याचे सूत्र आहे विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले कंसात 100 अधिक शेकडा नफा कंस पूर्ण छेद 100 किंवा शेकडा तोटा होत असताना विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले कंसात 100 वजा शेकडा तोटा कंस पूर्ण छेद 100. या प्रकरणातील उदाहरण सोडवत असताना काही क्लुप्त्या वापराव्या लागतात. बऱ्याचदा सूत्र पाठांतर करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु विद्यार्थ्यांची सूत्रे पाठांतर होत नाहीत अथवा योग्य सूत्र कोणते हे पटकन आठवत नाही. विशेष करून सूट दिली असता शेकडा नफा अथवा शेकडा तोटा होत असेल तर अशी उदाहरणे कशी सोडवावीत हे आपण पाहणार आहोत. यासाठी पहिले उदाहरण आपण या ठिकाणी समजावून घेऊया. एक दुकानदार चष्म्याच्या छापील किमतीवर शेकडा 20 सूट देतो, तरीही त्याला 12% नफा होतो. चष्म्याची छापील किंमत रुपये 2800 असल्यास चष्म्याची खरेदी किंमत किती असेल. आता अशा उदाहरणात जी गोष्ट आपल्याला दिलेली आहे ती डावीकडे मांडून जी गोष्ट आपणास माहीत नाही ती गोष्ट उजवीकडे मांडली तर आपण अगदी कमी वेळात उत्तर सहजरित्या शोधू शकतो. आता या उदाहरणात छापील किंमत दिलेली आहे, त्यावरून आपण विक्री किंमत शोधू शकतो आणि त्या विक्री किंमतीवरही नफा होतो, म्हणजे विक्री किंमतीवरून आपण खरेदी किंमत शोधू शकतो. आता चष्म्याचा दुकानदार सर्वप्रथम चष्म्याच्या छापील किंमतीवर 20% सूट देतो, म्हणजेच 100 रुपये छापील किंमतीची वस्तू 80 रुपये किंमतीला विकतो. आता 2800 रुपये छापील किंमतीचा चष्मा तो कितीला विकेल हे शोधत असताना माहीत असणाऱ्या छापील किंमतीला आपण डावीकडे लिहावे आणि विक्री किंमतीला उजवीकडे लिहावे. त्या ठिकाणी विक्री किंमत बरोबर 2800 गुणिले 80 छेद 100 करत असताना आपणास त्या चष्म्याची विक्री किंमत मिळेल 2240. आता 2240 या किंमतीला चष्मा विकून देखील दुकानदाराला 12% नफा होतो, म्हणजे विक्री किंमत आपणास ठाऊक आहे ती डावीकडे लिहावी आणि खरेदी किंमत आपणास शोधायची आहे म्हणून ती उजवीकडे लिहावी. आता 12% नफा होतो याचा अर्थ 100 रुपयाची वस्तू तो 112 रुपयांना विकतो, म्हणजेच 112 रुपये विक्री किंमत असताना खरेदी किंमत आहे 100, तर 2240 विक्री किंमत असणारा चष्मा त्याची खरेदी किंमत आहे किती ते आपण शोधणार आहोत. आणि म्हणून खरेदी किंमत बरोबर 2240 गुणिले 100 छेद 112 सोडवल्यानंतर आपणास त्या चष्म्याची खरेदी किंमत मिळेल रुपये 2000. आता आपण दुसरे उदाहरण पाहूयात. एक वस्तू 157 रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा
ती वस्तू रुपये 226ला विकल्याने होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? या उदाहरणात आपल्याला तीच वस्तू 157ला विकत असताना तोटा होतो आहे, तर तीच वस्तू 226ला विकत असताना नफा होतो आहे, अशी माहिती दिलेली आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की त्या वस्तूची मूळ किंमत ही 157 असणार आहे. अशा वेळी अशा प्रश्नांचे उत्तर शोधत असताना आपण संख्यारेषा काढून सहजपणे उत्तर शोधू शकतो. या संख्यारेषेवर डावीकडे मी विक्री किंमत लिहिलेली आहे 157 रुपये, तर उजवीकडे लिहिलेली आहे विक्री किंमत 226 रुपये, आणि या दोघांच्या मध्ये कुठेतरी खरेदी किंमत असणार आहे. दिलेल्या माहितीनुसार 157ला ती वस्तू विकत असताना जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 226ला विकत असताना होतो. म्हणजे खरेदी किमतीपासून 157पर्यंत जो फरक आहे तो एक भाग असेल, त्याचवेळी खरेदी किंमत ते 226 पर्यंतचा जो फरक आहे तो 2 भाग असणार आहे. अशा वेळी आपण जास्त किमतीची विक्री म्हणजेच जी नफ्याची विक्री किंमत आहे त्यातून तोट्याची विक्री किंमत जी आहे ती वजा करावी, म्हणजेच 226मधून 157 वजा करायचे. दिलेल्या माहितीनुसार या दोन संख्यांमधला फरक हा एकूण 3 भागा इतका आहे, म्हणून आलेल्या फरकाचे समान 3 भाग करायचे. या ठिकाणी 69चे 3 भाग केले ते होतात 23, म्हणून एका भागाची किंमत 23 तर 2 भागाची किंमत 46 असणार. म्हणजेच खरेदी किंमत ही 157पेक्षा 23ने जास्त असणार किंवा 226पेक्षा 46ने कमी असणार. म्हणून खरेदी किंमत काढत असताना आपण 127 अधिक 23 बरोबर 180 रुपये अथवा 226 वजा 46 बरोबर 180 रुपये अशा पद्धतीने सहजरित्या खरेदी किंमत शोधू शकतो. धन्यवाद.